मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळचे आता 8 वाजले आणि मी सकाळी जिमला जाऊन आले. म्हणजे जिमवरून येऊन मला 15 ते 20 मिनटं झाले आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आता माझ्यासाठी मी चहा ठेवलेला आहे, माझ्यासाठी आणि महेश यांच्यासाठी. तर महेश आत्ताच जस्ट बाहेर, म्हणजे महेश पण बाहेर गेले जिमसाठी. तर ते आल्यानंतर ते चहा पितील. परंतु मला आणि केतू अभ्यास करत होती, परंतु तिला जरा झोप लागायला नाही. त्यामुळे मी आता आमच्या दोघींसाठी थोडासा चहा केला आहे कोरा. तो दोघी चहा पितो. चहा तर रेडी झाला आहे. आता माझ्यासाठी आणि केतूसाठी ओतून घेते. तिची झोप जाण्यासाठी हवं आहे, जरा चहा जास्ताला ओतते मी माझ्यामध्ये. तिला थोडंसं बिस्किट बनवण्यापुरतंच पाहिजे. मला चहा प्यायला खूप आवडतो. बापरे, मला पण जास्त झाला, थोडं कमी करते मी पण. तर चला मंडळी, मी आणि केतू चहा पिऊन घेतो. तो अभ्यास करता करता खाली बसली होती आणि झोप पण यायला लागली, म्हणून म्हटलं जरा थोडासा कोरा चहा पिल्यावरती जरा झोप जाईल. ठेवलेला आहे चहा. बिस्किट खाणार आहे? ठीक. ब्रश वगैरे झालेला आहे तिचा, त्यामुळे आता तिला मी चहा देते. वेदांनी मला बेसन पोळी करण्यासाठी सगळं साहित्य कट करून दिलेलं आहे, सगळ्या भाज्या. आणि वेदान आता जिमला जाणार आहे, त्यामुळे पटकन आता मी त्याच्यासाठी बेसन पोळी बनवते. तवा बघ चांगला तापला आहे. मग असं आपल्याला छोटे लहान करू का मोठे करू? मोठे कर, म्हणजे पटपट होतील. तवा आहे ना, म्हणजे पॅन आहे ना, हे झालेलं आहे, वरती आहे ना उथळ आहे, त्यामुळे सगळं खाली जाते. आता यातच आपल्याला छान दिसते कचरा ते बेसन असं घ्यायचं. ते काय तू टाकलंयस ना तू. ऑडियन्सला माहिती आहे स्वयंपाक करताना थोडाफार खरकट वगैरे उडतं. चीज टाकायचं मस्त दिसतं. सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची, आता मीडियम करूया, कमी करायची, म्हणजे खालची बाजू व्यवस्थित भाजली जाते. समजलं? तर वेदांना ट्रेनिंग देते, म्हणून जर आता शेप जरा थोडासा माझा बिघडलाय. आणि हा तवा जो आहे तो मध्ये उथळ असल्यामुळे जेव्हा पण मी बॅटर टाकते ते सगळं साईडला येते. मोठा झाला मस्त चीजी. थोडासा सुरुवातीला जरा करपलाय, गॅस मोठा झालाय. तर आता दुसरं पण टाकते मी. आता अशा प्रकारे तवा छान तापला असेल ना तर व्यवस्थित होतं. सगळेच आपल्याला चीजचे तुकडे टाकायचे. तर मस्त असा दुसरा पण बेसन पोळी रेडी आहे. खूप छान टेस्टी लागते, हेल्दी अशी. बघा, फर्स्ट थोडीशी माझी करपली होती. वेदान ये, दुसरा पण घेऊन जा, ये. मस्त असं गरमागरम वेदांना बेसन पोळी विथ चीज. कसं लागतंय? मस्त, मला तर खूप आवडतं. फेवरेट आहे. आणि गरम गरम असल्यामुळे छान लागते. चला आता केतूला पण देते. केतू, तुला देऊ लगेच? मग कधी? आता गॅसची फ्लेम हाय करायची आपल्याला आणि मग बॅटर आपल्याला यावरती ओतायचे. नंतर थोडंसं तेल सोडायचं साईडने आपल्याला.
नमस्कार मंडळी, मी माया मायागुरू या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. सकाळी शूट घेतलं होतं आणि आता नाश्त्याचं टायमिंग झालं आहे, त्यामुळे वेदांत आता सध्या घरी आहे. वेदांतला सुट्टी आहे ऑफिसला, त्यामुळे त्याला मस्त गरम गरम आज बेसन पोळी देते. तर बेसन पोळी खाईल आणि तो जाईल जिमला. माझं तर जिम झालं आहे आणि केतूसुद्धा साईड बाय साईड अभ्यास करते, तर तिला पण आता मी ही बेसन पोळी खायला देणार आहे. आमच्याकडे झाडांना पाणी घालायला कोण कोण आलं आहे? अरे वा वा वा, साईचं पाणी घालते. भिंतींना घालते का झाडांना घालते? अभी हीरो हाथ डाल के तेरे को लगाऊंगा. इथे उभी राहा. हा इथे बस, इथे बस, तू इथे बस. बस तोंडावर नको उडू तुझ्या. हा बस इथे बस. समजलं कसं करायचं? अरे वा, रुक. छान छान. बाहर बारिश बाहेर नाही, कोणतरी जाईल तिथे उडेल अंगावरती कोणाच्या तरी. झाडांना म्हणायचं. हा, तिला शिकव कसं करायचं. हीरो रुको. ए मार मत तू. देख फूल फूल आलंय बघा. खोटे. हे बघ बघ ना. किती छान फूल आलंय. हो. ऐसा रुक. रुक, तेरे को पकड़ने नहीं आ रहा. पहला ऐसा पकड़ने का, फिर ऐसे नीचे. बघ साईशी शिकवते तुला कसं चालू करायचं ते. ऐसे नीचे हाथ. हीच मारते. हवेने ते जातं बस गं. बस बस एवढं तिला बसू दे. ते मार त्याच्याने मार. हा ते दाबते. हिरवो दाबा. हा इधर हा, व्हेरी गुड. छान जमलं. रोज पाणी घालायला या झाडांना. मस्त जा. ओय जिम मॅम. नको, राहू दे, साई. जडे बाळा. ए जडे. बस बस आपटू नको फक्त. हा आरामात. हा बाय बाय साई. ये ओ ना ज्यादा खा. तर आता केतूला पण बनवलाय. कसं झालाय केतू? बेसन पोळी कशी झाली आहे? गरम छान लागते की नाही? हे बेसन पोळीचं हे एक वैशिष्ट्य आहे की गार अजिबात चांगलं लागत नाही आणि चीज टाकल्यामुळे अजून जास्त टेस्टी झालेलं आहे. आणि काय जेवणात काय बनवायचं आज? काय पण म्हणजे काय? मला आवडतं ते बनवू. भाकरी बनवू. ठीक आहे, चपाती बनवूया. हां, पालक गरगट्टी. 3:35 झाले आणि केतू निघाली आहे क्लासला. पेपर आहे ना? किती वाजता येशील? सगळं घेतलंच का? काय नाही, विसरत असते बाई सारखी आपली. पाण्याची बॉटल. बेस्ट ऑफ लक. किती वाजेपर्यंत येशील? साधारण 6:30. 6 वाजतील होते है ना? चल बाय, टाटा. आली का लिंबू?